नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून 9व्या हप्त्यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर पहा, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा आणि 10वा हप्ता वितरण या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 9वा हप्ता वितरणाची प्रतीक्षा आहे. पहा, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि आत्तापर्यंत या योजनेचे एकूण 8 हप्ते वितरित केलेले आहेत. अशा पद्धतीची माहिती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. पहा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असून आजच्या तारखेला म्हणजेच 15 ऑगस्टचं औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाप्रमाणे 2 हप्ते, एकूण 2 हप्त्याचे 4,000 रुपये, नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये जमा केले जातील, असे बऱ्याच शेतकरी बांधवांना आशा लागून राहिलेली होती. मात्र पहा, कारण याचं मोठं महत्त्वाचं एक कारण आहे आणि ते कारण म्हणजेच काय, इतर योजनेतील लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट निमित्त हप्ता वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनाच हप्ता का वेळेवर जमा केला जात नाही? आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. इतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येत आहे, मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या हप्त्याची वाटच पाहावी लागत आहे. आणखीन सुद्धा या हप्त्याच्या वितरणासंदर्भात ऑफिशियल माहिती मिळालेली नाही, ऑफिशियल तारीख आलेली नाही आणि GR सुद्धा आलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना आजच्या दिवशीसुद्धा निराशा पदरी पडलेली आहे. अपेक्षा होती की आजच्या तारखेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येईल, मात्र आजसुद्धा हा निधी जमा झालेला नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल आज पैसे आले, 2 हप्ते आले, 4 हप्ते आले, 6,000 रुपये आले, तर ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे, कारण वितरण प्रक्रिया आणखीनच सुरू झालेली नाही.